सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील धोंडेवाडी पेड येथील भीमराव सुखदेव जाधव हे नातेवाईकांबरोबर मी तुमच्याबरोबर येतो अथवा सोडायला तरी तुम्हाला येतो असं सतत घरातील नातेवाईकांना म्हणत। यावेळी नको फार त्रास होईल, उन्हाचा तडाखा फार आहे, तब्येतीत सुद्धा उन्हाळ्यात त्रास होतो, आम्ही जातो, तुम्ही घरीच थांबा। पण जीव त्यांचा थांबेना आणि आपल्या घरातील नातेवाईकांना न सांगताच ते पुढील गावी जाण्यासाठी खासगी वाहनाने जात असताना भीमराव जाधव हे व्यक्ती एसटी बसने अथवा मिळेल त्या वाहनाने त्यांच्या शोधासाठी जाऊ लागले। अखेर त्यांच्या नातेवाईकांचा सुगावा भेट सोलापूर येथील रेल्वे स्थानकावर झाली। तुम्ही कशाला आला असे म्हणत तुम्ही आता गावी जा असे सांगत त्यांना लगेच तेथून माघारी पाठवले, कारण सोलापूर रेल्वे स्थानकावरून पाठवल्यानंतर ते गावी धोंडेवाडी येथे पोहोचलेच नाही। शेवटी घरातील अन्य नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, पाहुणे मित्रमंडळी तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला, पण ते कोठेच आढळले नाहीत। गेली 2 ते 3 दिवस झाले अजूनही शोध नातेवाईक घेतच आहेत, पण ते सापडत नाही। शेवटी घरातील काही नातेवाईकांनी तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेत सदर खालील वर्णनाचे नाम भीमराव सुखदेव जाधव, वय वर्ष 50 ते 60 या वयाचे व्यक्ती, वर्णन पांढरा सदरा व लेंगा, डोक्यावर पांढरी टोपी व गळ्यात भगवा टॉवेल। सदर व्यक्ती काल दुपारी सोलापूर रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झाली तसेच हरवली आहे अशी तक्रार दिली असल्याने नातेवाईकांनी सांगितले। सदरवरील व्यक्ती कोणालाही सोलापूर रेल्वे स्टेशन, सोलापूर बस स्टँड, पंढरपूर बस स्टँड किंवा आटपाडी, कराड येथे कुठे आसपास दिसल्यास आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन यांना संपर्क साधावा असं आवाहन नातेवाईकांनी करत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा अशीही विनंती त्यांच्या कुटुंबाने केली आहे। मोबाईल नंबर खालीलप्रमाणे 9309 8009 69 आनंदराव सूर्यवंशी, तर दुसरा मोबाईल नंबर आहे 96 42 95 45 92 अरविंद जाधव। या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन केलं। सदर जाधव यांचा सर्वत्र त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।